नमस्कार, किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे शहाजीराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दलची भूमिका काय होती। आता हा असा विषय घेण्यामागचं कारण काय, मागे मी म्हटल्याप्रमाणे शहाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते याच्याबद्दल चर्चा करणारा एक व्हिडिओ मी बनवत आहे। त्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे जे आहेत ज्याचं विवेचन करायचं आहे ते जर त्या व्हिडिओमध्ये घेतले तर त्या व्हिडिओची लांबी खूप वाढण्याची शक्यता आहे। म्हणून काही ठराविक मुद्द्यांचे मी एक वेगळे व्हिडिओ बनवतो आहे। त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे की शहाजीराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दलची भूमिका काय होती। हा विषय घेण्याचं कारण असं आहे की जर शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे गुरु आहेत असं जर आपण म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल शहाजीराजांचे विचार काय होते, त्यांची भूमिका काय होती हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। ते समजून घेण्यासाठी काही मुद्द्यांचा थोडा खोलामध्ये जाऊन विचार करणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ आज बनवतो आहोत। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आणि शहाजीराजांच्या राज्यामध्ये काय फरक होता। त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओच्या आधीचा माझा जो कालचा व्हिडिओ आहे तो याच विषयावर आहे। जर आपल्याला या विषयाबद्दलची थोडी खोलात जाऊन माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। मी त्याची लिंक खाली दिलेली आहे। आत्ता फक्त मी त्या व्हिडिओतला सारांश सांगतो की शहाजीराजांचं राज्य हे राजेशाही मनसबदारी राज्य होतं। शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेतून निर्माण झालेलं, जनतेचं राष्ट्रीय भावना असलेलं एक लोकशाही प्रकाराचं थोडंफार राज्य होतं। हा शहाजीराजांच्या राज्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फरक आहे। शहाजीराजांचं उद्दिष्ट हे 5 प्रबळ परकीय सत्तांना तोंड देऊन स्वतःचं एक राज्य छोटंसं का होईना, कसं का असेना ते निर्माण करणं हे शहाजीराजांच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं। स्वराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट शहाजीराजे त्या काळामध्ये ठेवू शकत नव्हते ज्या काळामध्ये ते जन्माला आले, कारण परकीय सत्ता प्रबळ होत्या। 5 ज्या परकीय सत्ता त्या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या त्या प्रबळ होत्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या राजकीय, सामाजिक, लष्करी ताकदीपुढे शहाजीराजांना स्वतःचं राज्य निर्माण करता येणं पण अवघड होतं। तर स्वराज्याचा विचार करणं ही लांबची गोष्ट होती। त्यामुळे शहाजीराजांनी पहिलं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवलं स्वतःचं राज्य निर्माण करणं, आणि ते त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांना महाराष्ट्रात जरी जमलं नाही तरी कर्नाटकामध्ये त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि किमान 20 वर्ष त्या राज्याचा चांगल्या प्रकारे उपभोग देखील घेतला। पण त्यांच्या राज्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हा फरक होता की त्यांचं राज्य हे त्यांचं स्वतःचं राज्य होतं। ते स्वराज्य नव्हतं, ते जनतेचं राज्य नव्हतं। ते करण्यासाठी त्यांना उसंत मिळाली नाही, हा वेगळा मुद्दा, पण ते नव्हतं ही गोष्ट खरी आहे। याचा अर्थ असा होतो की स्वराज्य निर्माण करण्यासाठी किंवा जनतेचं राज्य निर्माण करण्यासाठी शहाजीराजांनी कधीही प्रयत्न केले नाहीत। तसे प्रयत्न करण्यासाठी त्यांना संधीच उपलब्ध झाली नाही त्यांच्या आयुष्यामध्ये। ज्या घडामोडी प्रचंड वेगाने घडत होत्या, महाराष्ट्राचं जे राजकीय समीकरणं बदलत होती, सत्ता संघर्ष चालू होता, रक्तरंजित सत्ता संघर्ष चालू होता, त्याच्यामध्ये शहाजीराजांना जनतेचं राज्य निर्माण करण्याची उसंत मिळाली नाही, स्वराज्य निर्माण करण्याची उसंत मिळाली नाही। तशी कधी त्यांनी प्रेरणा जनतेला दिली नाही आणि तसं कधी त्यांनी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला नाही। मग ज्या वेळेला शिवाजी महाराज असा प्रयत्न करायला लागले त्यावेळेला शहाजीराजांनी काय भूमिका घेतली, हा आपला आजच्या या व्हिडिओचा विषय आहे। हा विषय समजून घ्यायचा असेल तर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना जी जहागीर दिली त्या जहागिरीचं महत्त्व थोडं आपण समजून घेतलं पाहिजे। ती जी पुणे आणि मावळ प्रांताची जहागीर होती ती शहाजीराजांकडे त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली होती। म्हणजे मावळ, सुपे, परगणे आणि त्याच्या आधी पण काही गावं होती। ती गावं शहाजीराजांचे जे वडील होते मालोजी राजे, त्यांचे जे वडील होते बाबाजी राजे, त्या बाबाजी राजांना त्या गावाच्या पाटीलक्या होत्या। त्या पाटीलक्यांना करता मालोजी राजांनी जाधवरावांच्या पदरी सेवा करायला सुरुवात केली आणि स्वकर्तृत्वाने निजामशाहीमध्ये ते मनसबदारापर्यंत किंवा 5000 स्वार बाळगणाऱ्या शिलेदारापर्यंत ते वरती त्यांनी प्रगती केली। निजामशाहीची सेवा केल्यानंतर निजामशाहने त्यांना पुणे आणि सुपे प्रांताची जहागिरी दिली। तर पुणे, सुपे आणि मावळ प्रांताची जहागिरी होती ती शहाजीराजांकडे वडिलोपार्जित आली होती। त्यामुळे शहाजीराजांचा त्या जहागिरीवर विशेष स्नेह होता। शहाजीराजांनी किती नोकऱ्या बदलल्या, त्यांना आयुष्यामध्ये किती माघार पराभव पचवावे लागले, तरी पण शहाजीराजांनी जरी बाकीच्या गोष्टींवर पाणी सोडलं तरी पुणे प्रांताची जहागीर काही शहाजीराजांनी स्वतःच्या हातून कधी जाऊ दिली नाही। याचं कारण असं की पुणे प्रांताबद्दल शहाजीराजांना एक काहीतरी आकर्षण असावं असं आपण म्हणू शकतो, किंवा शहाजीराजांना ती वडिलोपार्जित जहागीर असल्यामुळे तिचं महत्त्व असावं म्हणू शकतो, किंवा त्या प्रांताचं
त्यांना रणनीतिक महत्त्व जे होतं ते माहीत असावं असं आपण म्हणू शकतो. पण पुणे प्रांताची जी जहागिरी होती शहाजीराजांसाठी फार महत्त्वाची होती. दुसरा मुद्दा, ही जी पुणे आणि सुपे परगण्याची जी जहागिरी होती, या जहागिरीचं शहाजीराजांना दुसऱ्या एका कामासाठी पण फार गरज होती. दुसरं काम म्हणजे काय होतं की शहाजीराजांचं सर्व आयुष्य लढाया लढण्यामध्ये गेलं. लढाया लढण्यासाठी त्यांना स्वतःचं सैन्य बाळगावं लागे. किमान एक 5 ते 10 हजार सैन्य शहाजीराजांकडे नेहमी असे. त्या सैन्याबरोबरच काही त्यांचे स्वतःचे मंत्रीगण मुत्सद्दी लोक पण त्यांच्या पदरी असत. या सगळ्यांचा खर्च चालवायचा म्हणला तर कुठून तरी उत्पन्न यायला हवं. शहाजीराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुष्कळ नोकऱ्या बदलल्या, त्यांना त्या बदलाव्या लागल्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये, मजबुरीमुळे, नाईलाजामुळे वेळोवेळी. पण या किती नोकऱ्या त्यांनी बदलल्या तरी त्यांना एका माणसाने एका ठिकाणची त्यांची नोकरी गेली निजामशाहीतली, तर विजापूरचा आदिलशाह त्यांना नोकरी देत असे. विजापूरच्या आदिलशाहकडे नोकरी करताना त्यांनी मोगलांकडे अर्ज केला तर मोगल पण त्यांना नोकरी देत असत. हे कशामुळे होत असते की शहाजीराजांचं छोटंसं का होईना जे सैन्य जे त्यांच्याबरोबर नेहमी असे 10 हजाराचं जे शहाजीराजांशी इमानदार सैन्य होतं ते लढाऊ सैन्य होतं. आणि ते सैन्य घेऊन शहाजीराजे ज्याच्या पदरी चाकरी करतील त्याचा महाराष्ट्राच्या मुलखामध्ये जर लढाई झाली तर त्या व्यक्तीला शहाजीराजांचा उपयोग होण्यासारखा होता. त्यामुळे शहाजीराजांना चाकरी सहज मिळत असे, पण ती चाकरी मिळवण्यासाठी आणि सैन्य टिकून ठेवण्यासाठी त्याचं उत्पन्न तर कुठून तरी यायला पाहिजे, कुठली तरी जहागिरी तर आपल्याकडे असायला पाहिजे. त्यामुळे शहाजीराजे त्यांना पुणे सुपे प्रांतच नव्हे तर जिथे कुठे जहागिरी मिळेल किंवा छोटंसं राज्य मिळेल ते सैन्याचा खर्च चालावा म्हणून टिकून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असत. त्या जहागिरीमध्ये चांगल्या प्रकारे शेती व्हावी, चांगली लागवड व्हावी, व्यापार उद्योग वाढीस लागावा, जहागिरीचं उत्पन्न वाढावं, जेणेकरून आज मी 5,000चं सैन्य बाळगतो उद्या 25,000चं सैन्य बाळगू शकेल. या पद्धतीने स्वतःची वाढ होईल म्हणून शहाजीराजे जहागिरीकडे नेहमी लक्ष देत असत. आणि त्यातल्या त्यात पुणे आणि मावळ प्रांत ही त्यांची वडिलोपार्जित जहागिरी असल्यामुळे त्यांचा या जहागिरीवर विशेष स्नेह देखील होता. हे आता जहागिरीची सर्व प्रस्तावना या विषयामध्ये आधी करायचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्याची सुरुवात ही पुणेच्या जहागिरीमधूनच केलेली आहे. त्यामुळे पुणेच्या जहागिरीचे कारभारी म्हणून शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना नेमलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुण्यातूनच उदयाला आलेलं आहे. त्याच्यामुळे या जहागिरीचं महत्त्व शहाजीराजांना काय होतं ते सांगणं गरजेचं होतं म्हणून आत्ता सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करूयात. पुढचा मुद्दा असा आहे की शहाजीराजांनी जेव्हा पुण्याची जहागिरी त्यांच्या वडिलांकडून मिळाली, निजामशाहीमध्ये असताना ती शहाजीराजे जेव्हा निजामशाहीमध्ये होते आणि आदिलशाहीमध्ये होते तेव्हा या जहागिरीची भरपूर वाताहत झाली, कारण शहाजीराजे सतत नोकरी बदलत असत. त्यामुळे आजोबा ते ज्याची नोकरी करत असत त्याचा जो शत्रू बादशाह असे तो येऊन त्या जहागिरीची जाळपोळ करत असे, वाताहत करत असे, लुटालूट करत असे. त्यामुळे त्या जहागिरीमध्ये असं काही राहिलं नव्हतं की जिथून मला उत्पन्न येईल. शेती राहिली नव्हती, जंगल राहिलं नव्हतं, व्यापार राहिला नव्हता. पुणे सुपे मावळ प्रांत पूर्णपणे उजाड होऊन गेलेला होता. त्यामुळे सर्व जेव्हा लढाया थांबल्या महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी, निजामशाहीचा अंत झाला, मोगल बादशाह शहाजहान परत दिल्लीला निघून गेला, शहाजीराजांनी आदिलशाहच्या पदरी नोकरी धरली आणि कर्नाटकामध्ये आदिलशाहच्या हुकमाप्रमाणे जाऊन ते चाकरी करू लागले. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये थोडी शांतता निर्माण झाली आणि ती शांतता निर्माण झाल्यानंतर शहाजीराजांना पण थोडी उसंती मिळाली पुण्याच्या त्यांच्या जहागिरीकडे बघण्यासाठी. आणि कर्नाटकामध्ये जाण्याच्या आधी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना त्या जहागिरीचा मुतालिक म्हणून किंवा कारभारी म्हणून त्यांची नेमणूक केली आणि या जहागिरीचं उत्पन्न कसं वाढता येईल आणि व्यवस्था कशी चांगली राहील हे पाहण्याची आज्ञा केली. याचा अर्थ काय होतो की शहाजीराजांनी जहागिरीची जी जबाबदारी होती ती 1636 किंवा 1634च्या आसपास, 36च्या आसपास म्हणू शकतो आपण. 1636च्या आसपासच शहाजीराजांनी ही जबाबदारी पूर्णपणे दादोजी कोंडदेवांवर सोपवलेली होती. त्याच्या आधी सोपवण्याची शक्यता नाही आहे शहाजीराजे, कारण 1636मध्येच शहाजीराजांना थोडीशी उसंती मिळालेली होती. आता याच्याबद्दल थोडे मतभेद आहेत की दादोजी कोंडदेव शहाजीराजांच्या पदरी कधी आले, त्यांनी चाकरी कधी धरली, ते विजापूरच्या पदरी कोणाच्या पदरी होते. कोणी म्हणत होते की ते रणदुल्ला खानाच्या पदरी होते, कोणी म्हणायचे रुस्तम जहानच्या पदरी होते. शहाजीराजांनी विजापूरच्या दरबारी चाकरी स्वीकारल्यानंतर या लोकांनी कान्होजी जेधे आणि दादोजी कोंडदेवांनी शहाजीराजांच्या सेवेमध्ये प्रवेश केला. पण ते जे काही असेल 1636च्या आसपासमध्ये शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांवर किंवा त्याच्या आधी 1-2 वर्ष दादोजी कोंडदेवांवर जबाबदारी टाकल्याची शक्यता आहे. आता इथे विचार करण्याची गोष्ट ही आहे की 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि 1630 पासून ते अंदाजे 1634 ते 1636 सालापर्यंत शिवाजी महाराज शिवनेरीवर राहत होते जिजाबाई समवेत. तर मग शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांवर ह्या जहागिरीची जबाबदारी का सोपवली नाही? या जहागिरीचं
मुतालिकपण किंवा कारभारीपण या दोघांना का दिलं नाही, दादोजी कोंडदेवांना का दिलं? त्याची दोन कारणं असू शकतात की दादोजी कोंडदेव ही फार कर्तव्यदक्ष आणि आपल्या कामामध्ये फार हुशार अशी व्यक्ती होती मुलकी आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये. शिवाजी महाराजांना शहाजीराजांना असं वाटलं असू शकतं की दादोजी कोंडदेव ती फार चांगल्या प्रकारे व्यवस्था करतील, शिवाजीराजे अजून लहान आहेत आणि जिजाबाईंशी त्यांचं या संबंधामध्ये काही बोलणं झालेलं नसू शकतं अजून की व्यवस्था कशी करायची किंवा कोणी कोणती जबाबदारी घ्यायची. कारण शहाजीराजांची आणि जिजाबाईची आणि शिवाजी महाराजांची गाठभेटच नव्हती किंवा जरी गाठभेट झाली असेल, आपल्याला कुठे उल्लेख माहीत नसेल, काही ठिकाणी एक कोणी बकरीमध्ये उल्लेख केला असेल त्याचा, काही ठिकाणी आहे पण ती ओझरती भेट असू शकते, त्याचं काही आपल्याकडे पुरावा वगैरे नाही आहे. पण त्याच्यामध्ये या प्रकारची काही बोलणी झालेली असू शकत नाहीत की जहागिरीची व्यवस्था कोणी बघायची. आता आपण जहागिरीबद्दल का बोलतो आहे? 1642 सालापर्यंत शिवाजी महाराजांचं स्वराज्य हा विषय दूरपर्यंत कुठे नव्हता. 1636 साली शहाजीराजांना थोडी उसंत मिळाली काम करायला की स्वतःच्या प्रांताकडे लक्ष द्यायला. त्यावेळेला जो प्रांत होता तो प्रांत जहागीरच होता 1636पर्यंत. आणि शहाजीराजे बेंगलोरवरून परत आल्यानंतर, शिवाजीराजे बेंगलोरला जाऊन परत आल्यानंतर म्हणजे 1642पर्यंत अंदाजे स्वराज्याच्या कार्याला सुरुवात झाली नव्हती. पण स्वराज्याच्या कार्याला जी सुरुवात झाली त्या जहागिरीमधूनच झाली. म्हणून जहागिरीचं महत्त्व आणि काय घटना झाल्या त्या मी तुम्हाला सांगतो आहे. इथे काय केलं आहे की 1636 ते 1638 2 वर्षामध्ये कधीतरी शिवाजीराजे आणि जिजाबाई हे पुण्यावरून किंवा शिवनेरीवरून बेंगलोरला शहाजीराजांना भेटायला गेल्याची शक्यता आहे. आता ही तारीख नक्की सांगता येत नाही कारण वेगवेगळ्या बकरी आणि वेगवेगळी पुस्तकं जी आहेत, संशोधन आहेत, ते वेगळ्या तारखे सांगतात. काही तारखांमध्ये घोळ देखील आहेत कारण काही लोक शिवाजी महाराजांची जन्मतारीख 1627 समजून काही लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि काही लोकांनी आज आपण 1630 म्हणतो, त्यामुळे तारखांचे घोळ देखील होतात. पण आपण असं म्हणू शकतो की 1636 ते 1638 या दरम्यान शिवाजीराजे आणि जिजाबाई पुण्यावरून बेंगलोरला गेलेले आहेत शहाजीराजांच्या बोलवण्यावरून किंवा जे काही कारणं असतील ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात की याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत की ते कोणाच्या बोलवण्यावरून गेले का स्वतःच गेले, जहागिरीचा वाद मिटवण्यासाठी गेले, मालमत्तेची वाटणी करण्यासाठी गेले का शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी गेले. बरेच लोक बरंच काही म्हणतात, या व्हिडिओमध्ये आपण तो विषय घेत नाही. पण या 2 वर्षाच्या मध्ये ते दोघंजण तिकडे गेले दादोजी कोंडदेवांसमवेत शहाजीराजांना भेटायला. आणि ज्या वेळेला परत आले 1642मध्ये त्यावेळेला शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना जहागिरीवर त्यांचा कारभारी म्हणून नेमलं, पुणे मावळ सुपे प्रांताचा कारभारी म्हणून किंवा अधिकारी म्हणून की मुख्य अधिकारी. आता या जहागिरीचा कारभार शिवाजी महाराजांच्या नावाने चालेल आणि जिजाबाईच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालेल. आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती 1642पर्यंत म्हणजे शिवाजी महाराज तिकडून परत येईपर्यंत की दादोजी कोंडदेव हे सर्वाधिकार दादोजी कोंडदेवांना होते. जहागिरीबद्दल न्यायनिवाडा करायचा, कर वसुली करायचा, एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा. दादोजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कारभारी होते आणि दादोजी कोंडदेव जिजाबाईला आणि शिवाजी महाराजांना त्यांचं जीवनचरित्र चालण्यासाठी जहागिरीतून काही खर्चाची रक्कम देत असत. म्हणजे त्या जहागिरीतून खर्चाची रक्कम उचलण्याची देखील शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईला त्यावेळेला सोय नव्हती. शहाजीराजांनी ठरवलेली रक्कम दादोजी कोंडदेव त्यांना त्यांचा खर्च चालण्यासाठी देत असत. पण 1642 नंतर काय झालं की शिवाजी महाराज हे अधिकृत्या जहागिरीचे मालक ठरले किंवा अधिकृत्या जहागिरीचे कारभारी ठरले. शिवाजी महाराज हे शहाजीराजांचे आपण म्हणतो की कारभारी म्हणून त्या जहागिरीचं कामकाज पाहायला लागले आणि दादोजी कोंडदेव यांना शिवाजी महाराजांच्या आज्ञेमध्ये राहावं लागायला सुरुवात झाली 1642 नंतर. याच्या आधी दादोजी कोंडदेवच सर्वस्व होते. पण दादोजी कोंडदेवांचा मान जो होता तो 1642 नंतर पण तसाच राहिला कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जरी शिवाजीराजे अधिकारिकरित्या जहागिरीचे कारभारी झाले तरी कारभारीपणाची भूमिका वडीलधाऱ्या व्यक्तीच्या नात्याने दादोजी कोंडदेवांकडेच राहिली. पण इथे ही एक महत्त्वाचा बदल झाला. म्हणजे काय झालं की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य दिलं नाही किंवा जहागिरी त्यांच्या मालकीची करून दिली नाही. पुण्याची होती ती जहागिरी जी होती ती शहाजीराजांच्याच मालकाची राहिली. फक्त काय झालं की कारभारी बदलला. दादोजी कोंडदेवांच्या जागी आता शिवाजी महाराज कारभारी झाले. आज्ञापत्र शिवाजी महाराजांच्या नावाने निघायला लागली. बाकीचा कारभार शिवाजी महाराजांच्या नावाने व्हायला लागला. शिवाजी महाराजांना छोटं मंत्रिमंडळ मिळालं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुद्रा बाकीच्या गोष्टी चालू केल्या आणि शिवाजी महाराज सर्व जहागिरीचा कारभार बघू लागले. पण दादोजी कोंडदेव आणि जिजाबाईच्या सल्लामसलतीनंतर. याचा अर्थ असा होतो की स्वराज्य निर्माण करावं शिवाजी महाराजांनी असं 1642पर्यंत तरी काही शहाजीराजांना वाटत नव्हतं. 1642पर्यंत शहाजीराजांना काय वाटत होतं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुणे सुपे आणि मावळ प्रांताच्या जहागिरीचा कारभार त्यांच्या वतीने पाहावा, शेतसारा महसूल गोळा करावा,
जो काही वसूल गोळा होईल तो शहाजीराजांना पाठवावा आणि शहाजीराजे निर्णय घेतील की त्या वसुलाचं काय करायचं, या जहागिरीमध्ये किती खर्च करायचा, किती सैन्य ठेवावं, काय करावं, असं एक प्रकारची ती व्यवस्था त्यावेळेला ठरलेली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करावं आणि त्या जहागिरीसाठी त्यातला पैसा वापरावा आणि शहाजीराजांचा त्यांना पाठिंबा होता, अशी परिस्थिती किमान 1642 पर्यंत तरी नव्हती. पुढचा मुद्दा, शहाजीराजांचे जे स्वराज्यासंबंधी विचार होते, जे मी मागं बोललो तसे, ते स्वराज्यासंबंधीचे विचार काय होते की मला शहाजीराजांना त्यांचं स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. त्यांना स्वराज्य निर्माण करायचं नव्हतं, त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नव्हता आणि त्यांना तेवढी उसंत पण मिळाली नाही. त्यामुळे शहाजीराजांच्या डोक्यामध्ये स्वराज्य हा विषयच कधी आला नाही. तर शहाजीराजे शिवाजी महाराजांना सांगतील की ही जहागीर मी तुला दिली, आता तू त्याचं स्वराज्य निर्माण कर, ही शक्यता नाही आहे. त्यामुळे स्वराज्याचा जो विचार निर्माण झाला तो सर्वस्वी स्वराज्याचा विचार हा शिवाजी महाराजांचाच विचार होता. ती प्रेरणा पण शिवाजी महाराजांची होती, मेहनत पण शिवाजी महाराजांची होती. ती मेहनत आणि प्रेरणा करण्यामागे शिवाजी महाराजांना शहाजीराजांची कितपत मदत झाली असेल याचा आपण आता विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की दादोजी कोंडदेव जोपर्यंत जिवंत होते त्यामुळं जहागिरीचे कारभारी जरी शिवाजीराजे झाले असते अधिकृतरित्या, तरी दादोजी कोंडदेवांच्या रूपामध्ये शहाजीराजांचा एक हस्तक आपण म्हणू किंवा शहाजीराजांचा एक खास मर्जीतला माणूस आपण म्हणू तिथे होता. दादोजी कोंडदेवांना विचारूनच निर्णय घ्यावे लागत असत आणि दादोजी कोंडदेव शहाजीराजांच्या सल्लामसलतीने किंवा शहाजीराजांच्या विचारसरणीनुसार निर्णय घेत असत. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी ते जे काही जास्त काही उपक्रम करायचे म्हणत असतील, किल्ले जिंकायचं म्हणत असतील, राज्य वाढवायचं म्हणत असतील, त्याच्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठीच विरोध करत असत. याचा अर्थ काय होतो की 1647 सालापर्यंत म्हणजे दादोजी कोंडदेवांचा मृत्यू होईपर्यंत शिवाजी महाराजांना त्या जहागिरीचं स्वराज्यामध्ये रूपांतर करायला फारसं काही वाव मिळाला नाही किंवा त्यांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी होत्या, सल्लामसलत करावी लागत होती. शहाजीराजांचाही थोडाफार दादोजी कोंडदेवांच्या रूपामध्ये तिथे हस्तक्षेप होता किंवा त्यांचं थोडंसं एक स्थान होतं त्या याच्यामध्ये. त्यामुळे 1647 पर्यंत तरी शिवाजी महाराजांनी काय केलं नाही, स्वराज्याचा कामाला सुरुवात केली नाही. पण 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी हळूहळू काय केलं की पुणे आणि सुपे परगणे प्रांत आहे तो आपल्या ताब्यामध्ये आणायला सुरुवात केली. पुणे आणि सुपे परगणे प्रांतामध्ये शहाजीराजांना मानणारे जे नातेवाईक लोक बसलेले होते त्या लोकांना स्वतःकडे वळवून घ्यायला सुरुवात केली. इथे समजून घेण्याची गोष्ट ही आहे की पुणे आणि सुपे मावळ प्रांत ही शहाजीराजांची जहागिरी असल्यामुळे जागोजागी किल्ल्यावर शहाजीराजांचीच माणसं होती. म्हणजे सुपे परगणा होता तो मोहित्यांकडे होता. आता हे मोहिते कोण होते, तर हे मोहिते शहाजीराजांचे मामा होते. म्हणजे तुकाबाई मोहिते शहाजीराजांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांचे भाऊ होते. त्यांची नेमणूक शहाजीराजांनी केली होती. तर सुपे परगणा स्वराज्याला जोडावा असं शिवाजी महाराजांना वाटल्यानंतर त्यांनी तशी मागणी केली, पण त्यांनी ती मागणी नाकारली. ते म्हणजे आम्ही शहाजीराजांचं ऐकणार, आम्ही तुमचं नाही ऐकणार, तुम्ही कालची मुलात आम्ही तुमचं ऐकणार नाही. शिवाजी महाराजांना त्यांना कैद करावं लागलं आणि कैद करून शहाजी महाराजांकडे पाठवावं लागलं. पण या घटनेचा अर्थ आपल्याला काय सांगतो की दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर पण जागोजागी जी शहाजीराजांची माणसं होती त्या शहाजीराजांच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला विरोध केलेला आहे आणि शहाजीराजांचीच एकनिष्ठ होण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यातल्या काही लोकांना शिवाजी महाराज स्वराज्याचं महत्त्व पटवून देण्यात यशस्वी झाले. म्हणजे चाकणचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा, तो शिवाजी महाराजांना सामील झाला. पुरंदरचा जो किल्लेदार होता तो शहाजीराजांना मानत होता. शहाजीराजांच्या त्याच्यावरचा प्रभावाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी त्यांच्या कौटुंबिक ग्रहकलामध्ये प्रवेश केला आणि तो किल्ला स्वतःच्या ताब्यामध्ये आणला. सिंहगडचा जो किल्लेदार होता तो पण शहाजीराजांशी सख्य राखून होता. त्यामुळे शहाजीराजांचा थोडासा प्रभावाचा वापर करून शिवाजी महाराजांनी पण त्यांना लालच देऊन कोंढाण्याचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर जयदेव पानसकर वगैरे जी मंडळी आजूबाजूला होती ही सगळी शहाजीराजांना मानणारी मंडळी होती. अगदी बादलांनी शिवाजी महाराजांना सुरुवातीला दाद दिली नसेल, अगदी कृष्णाजी बादलाने दादोजी कोंडदेवांच्या घोड्याची शेपटी कापली असली, इथपर्यंत गोष्टी गेलेल्या असल्या तरी पण बादल हे शेवटी शहाजीराजांना मानणारे होते. बादलांचा निपात केल्यानंतर जी बाकीची मंडळी राहिली त्यांनी शहाजीराजांच्या मर्जीने शिवाजी महाराजांना साथ द्यायला सुरुवात केली. म्हणजे शहाजीराजांचा इन्फ्लुअन्स त्या जहागिरीमध्ये पुष्कळच होता. शहाजीराजांच्याबद्दल समाजामध्ये जो आदर होता सार्वत्रिक की एक पहिला एतद्देशीय व्यक्ती ज्याने 5 परकीय शक्तींशी टक्कर दिली आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यामुळे शहाजीराजांचं स्वतःचं असं एक महत्त्व आणि वजन पुणे सुपे परगण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढंच नाही तर फक्त इतर प्रकारच्या सर्व सुलतानशाह्यांमध्ये देखील शहाजीराजांचं स्वतःचं एक वजन होतं, स्वतःचा एक धाक होता, दरारा होता, आदर होता, जरब होता. माणसं शहाजीराजांना मानत असत. त्यामुळे 1647 नंतर पण
दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर पण शहाजीराजांच्या माणसांना स्वराज्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी शिवाजी महाराजांना भरपूर गोष्टी कराव्या लागल्या. त्या करताना काही लोकांना कैद करून शहाजीराजांकडे पाठवावं लागलं. उरलेल्या व्यक्तींना कधी प्रेमाने सामदाम दंडभेद वापरून स्वतःमध्ये सामील करून घ्यावं लागलं. पण इथपर्यंत पण काय झालं की या गोष्टी करताना पण म्हणजे हे करता करता आपण गृहीत धरू की 1652 साल उजाडलं. 1652 साल उजाडता पण शिवाजी महाराजांचं अजून स्वराज्य स्थापन झालं नव्हतं. माणसं गोळा करणे, किल्ले गोळा करणे, स्वतःची सुरक्षितता वाढवणे, महसूल वाढवणे याच्यामध्येच शिवाजी महाराजांचा वेळ चालला होता. अजूनही शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला मान्यता दिली नव्हती. जर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला मान्यता दिली असती तर शहाजीराजांना मानणारी जी माणसं होती किंवा निष्ठा ठेवणारी जी माणसं होती त्यांनी बिनशर्तपणे शिवाजी महाराजांचं नेतृत्व स्वीकारलं असतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला तसं झालेलं दिसत नाही. एवढंच नाही तर जयदेव पानसकरांसारखी जी मंडळी होती ज्यांनी अफजल खानाच्या वधामध्ये शिवाजी महाराजांना मोलाची साथ केली, ही मंडळी पण सुरुवातीच्या काळामध्ये तळ्यात मळ्यात होती की आपण शहाजीराजांची बाजू घ्यावी, शिवाजीराजांची बाजू घ्यावी का स्वतःचा काही वेगळा निर्णय घ्यावा. या तळ्यात मळ्यामध्ये ही लोकं होती. शेवटी त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाजूने कौल दिला, कारण शिवाजी महाराज पुणे सुपी परगणे प्रांतामध्ये जवळ होते, शहाजी महाराज लांब होते. शहाजी महाराजांबद्दल आदर होता पण शहाजी महाराज कर्नाटकात होते, शिवाजी महाराज इथं होते. आपला नेहमीचा पाला शिवाजी महाराजांशीच पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हळूहळू शिवाजी महाराजांची बाजू घ्यायला सुरुवात केली. पण या सगळ्या घडामोडी आपल्याला काय सांगतात? या सगळ्या घडामोडी आपल्याला सांगतात की शिवाजी महाराज ज्या वेळेला स्वराज्याची उभारणी करण्यासाठी माणसं गोळा करत होते, किल्ले गोळा करत होते, त्यानंतर आजूबाजूचा प्रदेश गोळा करत होते, त्यावेळेला शहाजीराजांकडून त्यांना मदत झालेली नाही आहे ती गोष्ट करण्यासाठी किंवा शहाजीराजांना मानणाऱ्या माणसांनी पण त्यांना मदत केलेली नाही आहे. कारण स्वराज्य ही गोष्ट या सगळ्या लोकांच्या गावी नव्हती. असं काही होऊ शकतं, असं काही केलं जाऊ शकतं आणि हा कालचा 17 वर्षाचा, 18 वर्षाचा, 20 वर्षाचा पोरगा एक करू शकेल असा पण विश्वास नव्हता. त्यामुळे या लोकांनी मदत केलेली नाही. वस्तुस्थिती आहे की शिवाजी महाराजांना मदत सुरुवातीच्या काळामध्ये 1652पर्यंत झालेली नाही आहे. मग आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की शिवाजी महाराजांना आता आपण जे विचार करतो की या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा शहाजीराजांकडून मदत झालेली नाही प्रत्यक्षपणे, पण अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांना बरीच मदत झालेली. अप्रत्यक्षपणे मदत झालेली आहे म्हणजे जो काही सरंजाम शहाजीराजे पुण्याच्या जहागिरीमध्ये सोडून गेले होते कर्नाटकामध्ये, जो त्यांना तिकडे घेऊन जाता आला नव्हता, तो सगळा शिवाजी महाराजांना उपयोगी पडला. कारण शहाजीराजे जहागीर सोडून गेले होते पण जहागीरवरची माणसं शहाजीराजांचीच होती मानणारी. जागोजागी गावोगावी शहाजीराजांना मानणारे लोक होते. शहाजीराजांनी जे निजामशाहीच्या रूपाने स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, ते स्वतःचं राज्य स्थापन करताना ज्या गोष्टी त्यांनी गोळा केल्या होत्या त्या काही युद्धोपयोगी गोष्टी असतील, घोडे असतील, हत्ती असतील, तोफा असतील, किल्ले असतील, ते पण सगळे पुणे मावळ प्रांताच्या आजूबाजूला विखुरलेले होते. त्या गोष्टी शिवाजी महाराजांना विनासायास मिळाल्या. शहाजीराजांनी जी माणसं गोळा केली त्यांची निष्ठा जरी सुरुवातीला मिळाली नाही तरी हळूहळू नंतर शिवाजी महाराजांच्या बाजूने ती निष्ठा वळवण्यामध्ये शिवाजी महाराज यशस्वी झाले. पण ही माणसं शिवाजी महाराजांनी जोडून ठेवली होती, शहाजीराजांनी जोडून ठेवली होती. हा एक अप्रत्यक्ष फायदा शहाजीराजांच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना झालेला आहे. पण शहाजीराजांनी शिवाजी महाराजांपासून दूरी बनवली होती, एक अंतर राखून राहायला लागले. ही घटना केव्हापासून झाली की शिवाजी महाराजांनी हे सगळं जे स्वराज्य निर्माण करण्याचा त्या काळामध्ये त्याला उपद्व्याप म्हणत असतं, हा उपद्व्याप जेव्हा चालू केला त्या उपद्व्यापामुळं शेवटी विजापूरच्या आदिलशहाला भीती वाटायला लागली की शहाजीची शिवाजीला फूस आहे, त्याच्या मुलाला फूस आहे आणि शहाजी सांगतो म्हणूनच शिवाजी एवढे उपद्व्याप करतो असं बालंट शहाजीराजांवर आलं. ते बालंट आल्यानंतर अफजल खानाने घोरपडेंच्या मदतीने आदिलशहाने शहाजीराजांना दाग्याने कैद केलं आणि विजापूरला घेऊन आले आणि विजापूरला कैदेमध्ये ठेवलं. तर शहाजीराजांसाठी ही फार मानहानीची घटना झाली. एक तर त्यांना दग्याने कैद करण्यात आलं आणि त्यांचं त्यावेळेला एक जे पद होतं किंवा त्यांना ज्या महत्त्व होतं की ज्या महत्त्वाची व्यक्ती ते होते त्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक मिळायला नव्हती पाहिजे, त्याचं कारण एक प्रकारे शिवाजी महाराज झाले. शिवाजी महाराजांच्या उपद्व्यापामुळे शहाजीराजांच्या नशिबी ती कैद आली. त्यानंतर त्याच्या आधी पण भरपूर गोष्टी झाल्या. आदिलशहाने पण शहाजीराजांना सांगितलं की तुम्ही काय करा की आमचा तुमच्याबरोबर काही वाद नाही आहे, कारण शहाजीराजांशिवाय कर्नाटकातलं राज्य वाचू शकत नव्हतं, चालू शकत नव्हतं, याची आदिलशहाला पण जाणीव होती. शहाजीराजांना आज नाही उद्या सोडायचंच होतं. पण शहाजीराजांनी आदिलशहांना काय सांगितलं की तुम्ही बेंगलोरची जहागीर आणि किल्ला माया ताब्यात द्या. शिवाजीला सांगून तुम्ही कोंढाणा आणि पुरंदरचा किल्ला माया ताब्यात द्या किंवा किमान कोंढाण्याचा किल्ला तरी मला मिळालाच पाहिजे. हे जर गोष्टी तुम्ही केल्या तर मी तुमची लगेच मुक्तता करून तुम्हाला तुमचा मागचा सर्व मान सन्मान जहागिरी परत देतो. त्याच्यावर शहाजीराजांनी जे उत्तर दिलेलं होतं ते उत्तर वास्तवामध्ये खरं उत्तर होतं की शिवाजी माझं ऐकत नाही. बेंगलोरच्या किल्ल्याचं म्हणाल तर मी तुम्हाला बेंगलोरचा किल्ला देऊन टाकतो, पण कोंढाण्याचा किल्ला देणं माझ्या हातामध्ये नाही आहे, कारण
त्या भागावर माझी सत्ताच चालत नाही, तिथे आता माझी माणसं नाही, तिथे जी माणसं आहेत ती शिवाजीला मानणारी माणसं आहेत एक प्रकारे, आणि शिवाजीने मला महसूल देणं त्या जहागिरीतून मागच बंद केलेलं आहे. शिवाजी मला असं म्हणतो की इथे आम्ही जे इथून कमवतो ते आम्हाला इथेच पुरत नाही, आणि ती वस्तुस्थिती पण होती की जोपर्यंत जहागिरीपुरत्या गोष्टी मर्यादित होत्या तोपर्यंत उत्पन्न महसूल पुरत होता जहागिरीतून आलेला. पण जहागिरीतून स्वराज्य निर्माण करण्याचं जेव्हा ध्येय शिवाजी महाराजांनी बाळगलं तेव्हा प्रचंड पैसा लागायला लागला. आधी जहागिरीमध्ये उत्पन्न असणार किती, आणि हे सगळं सामान गोळा करायचं म्हणलं, सैन्य उभं करायचं म्हणलं, किल्ले राखायचे म्हणले, तयार करायचे म्हणले, पैसा जहागिरीतल्या उत्पन्नाचा पुरणार कुठे. त्यामुळे शहाजीराजांना अटक होण्याच्या काही काळ आधीपासूनच शिवाजी महाराजांनी शहाजीराजांना पुण्याच्या जहागिरीचा महसूल पाठवणं बंद केलं होतं. पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की शहाजीराजांना पण पुण्याच्या जहागिरीच्या महसुलीची फारशी काही गरज नव्हती. कर्नाटकामध्ये त्यांचं राज्य व्यवस्थित सुस्थापित झालेलं होतं. त्यांच्याकडे पण पैसा, अडका, धनसंपत्ती सगळ्या गोष्टी जेवढ्या त्यांना पाहिजे होत्या तेवढ्या सर्व व्यवस्थित होत्या. इकडून महसूल नाही आला तरी पण काही फरक पडत नव्हता. त्यामुळे शहाजीराजांनी पण शिवाजी महसूल पाठवत नाही याच्याकडे त्या काळामध्ये तेवढं लक्ष दिलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी पण जहागिरीची व्यवस्था चोख ठेवली होती. त्यामुळे बोट दाखवायला पण जागा नव्हती की बा तुम्ही आम्हाला महसूल पाठवत नाही आणि जहागिरीची व्यवस्था पण ठेवत नाही. तर जहागिरीची व्यवस्था चोख ठेवलेली होती, फक्त महसूल येणं बंद झालं होतं. पण त्याचं पुढे जाऊन परावर्तन, या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन एवढी मोठ्या प्रमाणात शहाजीराजांना कैद होण्यामध्ये होतील याची शहाजीराजांना जाणीव त्यावेळेला नव्हती. पण ज्यावेळेला ती कैद झाली त्यावेळेला आणि कैदेतून सुटण्याची वेळ आली तेव्हा शहाजीराजांनी सांगितलं की शिवाजी महाराजांवर माझी सत्ता चालत नाही, शिवाजी महाराज माझा ऐकत नाहीत, त्यांच्याकडून कोंढाणा किल्ला तुम्हाला परत मिळेल का नाही मला माहीत नाही, मी तुम्हाला बेंगलोरचा किल्ला संभाजीराजांना सांगून परत देण्याची व्यवस्था करतो, तिकडच्या किल्ल्याचं तुमचं तुम्ही बघून घ्या. तरी पण शहाजीराजांनी पत्र लिहिलं दोघांनाही, आणि शिवाजी महाराजांनी मंत्र्यांच्या सल्ल्याने कोंढाणा किल्ला शहाजीराजांचा जीव वाचावा म्हणून आदिलशहाला देऊन टाकला. परत संभाजी महाराजांनी बेंगलोरचा किल्ला देऊन टाकला आणि शहाजीराजांची सुटका झाली. हे सगळं झाल्यानंतर शहाजीराजांनी बेंगलोरला परत गेल्यानंतर शिवाजी महाराजांकडे एक प्रकारे त्यांनी जो स्वराज्याचा उपक्रम चालवला होता त्यातलं लक्ष काढून घेतलं. शिवाजी महाराजांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं नाही, पण लक्ष काढून घेतलं की शिवाजी महाराज काय करतायत, किती किल्ले जिंकतायत, किती नाही जिंकत आहेत, त्यांचे शत्रू किती निर्माण होत आहेत, पैसा करून उभा करतायत, माणसं कशी गोळा करतायत, राज्य कसं चालवत आहेत, त्यानंतर निर्णय काय घेत आहेत, याच्याकडे शहाजीराजांनी लक्ष देणं थोडं कमी केलं किंवा लक्ष काढूनच टाकलं. याचं कारण हे होतं की शिवाजी महाराज ज्या वाटेने चालले होते त्या वाटेचा अंत काय होणार आहे शहाजीराजांना माहीत होतं. म्हणजे जोपर्यंत आदिलशाह शिवाजी महाराजांवर सॉरी करत नाही किंवा मोगल शिवाजी महाराजांवर चालून येत नाहीत तोपर्यंत शिवाजी महाराजांचे छोटे मोठे बंडखोरीचे उपद्व्याप चालून जाण्यासारखे होते. पण आज नाही उद्या परवा कधीतरी का होईना पण विजापूरचा बादशाह सॉरी करणार, त्याच्याने नाही झालं तर दिल्लीचे मोगल सॉरी करणार आणि शिवाजी महाराजांचा उपक्रम जास्त काळ टिकणार नाही. आणि टिकला तर मग ते पुढच्या पुढे बघून घेता येईल काय करता येईल. हे धोरण शहाजीराजांचं त्या काळी असावं म्हणून शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना मदत करता येणं तर शक्यच नव्हतं, कारण शिवाजी महाराजांनी शहाजीराजांकडून आता मदतीची अपेक्षा ठेवली नव्हती. शिवाजीराजे शहाजीराजांना महसूल देत नव्हते, कर देत नव्हते. पुण्याची जहागीर हे एक प्रकारे शिवाजी महाराजांचं छोटं स्वतंत्र राज्य निर्माण झालं होतं. त्याचा शहाजीराजांच्या कर्नाटकातल्या राज्याशी काही संबंध राहिला नाही आणि शहाजीराजांचा त्याच्यावर काही अधिकार पण राहिला नाही. ते राज्य शिवाजी महाराजांनी शहाजीराजांनी मिळालेल्या जहागिरीमधून आजूबाजूचा विजापूरचा आणि मोगलांचा प्रदेश जिंकून शिवाजी महाराजांनी 1656 पर्यंत स्वतःचं एक राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन जावळीचं मोऱ्यांचा निपात करून जावळी जोडली. विजापूरचा अफजलखान चालून आला त्यावेळेला त्या अफजलखानाचा निपात करून अजून राज्य जोडलं, कोकण प्रांत जिंकून घेतला. आणि शिवाजीराजे हे एक प्रकारे शहाजीराजांवर कुठल्याही प्रकारे अवलंबून नसणारे एक स्वायत्त राजे स्वतःमध्येच झाले. त्यामुळे ना शिवाजी महाराजांना शहाजीराजांना कर किंवा वसूल पाठवायची काही गरज राहिली, ना शहाजीराजांना शिवाजी महाराजांना काही मदत पाठवायची गरज राहिली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या त्यांच्या बुद्धिचातुर्याने सोडवल्या, त्यांच्या तलवारीच्या बळावर सोडवल्या. त्यामुळे त्या दोघांमध्ये तसा काही एक प्रकारे संबंध राहिला नाही. अंतर वाढत गेलं दिवसेंदिवस जे होतं ते, म्हणजे आधी भौगोलिक अंतर होतं, नंतर मनामधलं पण अंतर थोडं थोडं वाढत चाललं. शहाजीराजे कर्नाटकामध्ये रमले, शिवाजी महाराज इकडे त्यांच्या संकटाचा सामना करण्यामध्ये व्यस्त झाले. आता काही लोक असं म्हणतात की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना मदत केली, म्हणजे अफजल खानाने जेव्हा सॉरी केली तेव्हा शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशाहला दम दिला की माझ्या मुलाला काही झालं तर मी 40,000 फौज घेऊन विजापूरच्या दरबाराजवळ उभा आहे. आता हे कोणी कुठं लिहिलं मला माहीत नाही, पण कोणीतरी मला असं म्हणलं की कोणत्या तरी बकरीमध्ये ते लिहिलेलं आहे मागे चर्चा करताना. ते एक बकरी खऱ्या का खोट्या हा वेगळा गोष्ट आहे, पण बकरींवर विश्वास किती ठेवावा हा पण वेगळा गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण मला स्वतःला व्यक्तिशः असं वाटतं की शहाजीराजांची त्या काळामध्ये एवढी सत्ता जरी स्वायत्त असली, त्यांच्या हाताखाली असं म्हणतात की 40-50 हजार सैन्य असलं
तरी शहाजीराजांची ताकद एवढी नव्हती की ते विजापूरला धमकी देऊ शकतील दरबाराला, किंवा विजापूरच्या आदिलशाहला धमकी देऊ शकतील की मी माझं 40,000 सैन्य घेऊन येईल आणि तुम्हाला हरवेन. कारण विजापूरचा आदिलशाह ज्या वेळेला विजापूरचं राज्य मोडकळीला आला औरंगजेबाने हल्ला केला तेव्हा, आणि औरंगजेबाने विजापूरच्या किल्ल्याला वेढा घातला, जेव्हा पूर्णपणे ते राज्य मोडकळीला आलं होतं त्यावेळेला पण विजापूरच्या सैन्यानं 2 वर्ष किल्ला लढवला विजापूरचं काही नसताना. म्हणजे औरंगजेबाच्या विरोधामध्ये जर विजापूरचा किल्ला 2 वर्ष लढवला जाऊ शकतो सगळ्या गोष्टी नाहीशा झालेल्या असताना, तर ज्या वेळेला विजापूरचं राज्य आणि किल्ला सुस्थितीमध्ये आहे चांगल्यापैकी बऱ्यापैकी, त्यावेळेला शहाजीराजांच्या 40,000च्या फौजेला तो किती महत्त्व देईल, म्हणजे शहाजीराजांच्या धमकीला ते लोक किती घाबरतील, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे शहाजीराजे असं काही करतील असं मला वाटत नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना मदत करणं याचा अर्थ काय होतो, शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशाहाविरुद्ध बंड करणं. जर शहाजीराजांनी तसं केलं असतं तर विजापूरचा आदिलशाह, मोगल कुतुबशाह मागच्या वेळेसारखे शहाजीराजांच्या विरोधात एकत्र आले असते आणि शहाजीराजांचं कर्नाटकमधलं पण राज्य बुडलं असतं आणि शहाजीराजांचं पुण्यातली पण जहागीर बुडली असती. त्यामुळे शहाजीराजांचा एक शहाणपणाचा किंवा व्यवहाराचा विचार हा होता की 2 राज्य आपली झाली, एक पुण्यामध्ये झालं, एक कर्नाटकामध्ये झालं. जरी पुण्यातलं राज्य शिवाजी महाराजांना सांभाळता आलं नाही किंवा ते राज्य बुडालं काही कारणाने, तरी कर्नाटकातलं राज्य शाबूत होईल, शाबूत राहील. आपण अशी भूमिका घ्यायची की त्या राज्याशी आमचा काही संबंध नाही. आणि उद्या जर काही कर्नाटकाच्या राज्यामध्ये आपल्याला समस्या निर्माण झाली आणि पुण्याचं राज्य हाताशी राहिलं तर तिकडे आपल्याला आसरा होईल. पण हे सगळं करण्यासाठी शहाजीराजांना काय भूमिका घ्यायची होती, पुण्याच्या राज्याशी माझा काही एक संबंध नाही. त्यामुळे शहाजीराजांनी काय केलं की शिवाजी महाराजांनी जे काही लढाई आरंभली, स्वराज्य निर्मितीचा मोठा एक उपक्रम चालू केला, त्याच्याबद्दल तटस्थपणाची भूमिका घेतली की मी त्याच्यामध्ये नाही आहे. जे काही करतात ते शिवाजी महाराज करतात, जे काही करतात ते त्यांचा डिसिजन घेतात. मी त्यांना सैन्याची मदत करत नाही, मी त्यांना माणसं पुरवत नाही, ते माझं ऐकत नाहीत, त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा कर महसूल मिळत नाही, त्यांच्याशी माझा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. तुम्ही कोणी त्यांच्यावर आक्रमण करत असाल तर करा, मी तुमच्यामध्ये पडत नाही. ही एक भूमिका शहाजीराजांनी घेतली होती. पण ही भूमिका काय होती, तटस्थपणाची भूमिका होती. आणि अशी राजकीय तटस्थपणाची भूमिका घेणं त्यावेळेस त्यांना गरजेचं होतं. नाहीतर सगळे पातशाह गेल्या वेळेप्रमाणे एकत्र येऊन आपली दोन्ही राज्य बुडवून टाकतील हे त्यांना माहीत होतं. पण ह्या भूमिका घेण्याच्या मजबुरीमुळे काय झालं की शहाजीराजांची ना स्वतःची प्रेरणा होती स्वराज्य बनवण्याची, ना त्यांना कधी राष्ट्र एकत्र करावं अशी प्रेरणा, त्यांनी कधी राज्य केलं नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं तसं शहाजीराजांचं राज्य मुळातच राजेशाही राज्य होतं, जनतेचं लोकशाही राज्य नव्हतं, मनसबदारी राज्य होतं, राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी बनवलेलं राज्य नव्हतं. आणि शिवाजी महाराज जेव्हा जनतेचं स्वराज्य निर्माण करायला लागले त्यावेळेला पण अशा प्रकारची राजकीय भूमिका घ्यावी लागल्यामुळं तटस्थतेची शहाजीराजांकडून शिवाजी महाराजांना कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही आहे. मग याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सेतुमाधव पगडींचं एक वाक्य वाचून दाखवलं, ते फार उद्बोधक वाक्य आहे. म्हणजे शहाजीराजांनी शिवाजी महाराजांचं नातं काय होतं त्याच्यावर प्रकाश पाडणारं फार उद्बोधक वाक्य आहे. ते मी परत एकदा वाचून दाखवतो, ते वाचल्यावर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. सेतुमाधव पगडी काय म्हणतात, शहाजीराजांची पिढी पाहता त्या पिढीत शहाजीराजांची कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल. ते एक वीर पुरुष होते. निजामशाही घराण्यातील एखाद्या व्यक्तीला गादीवर बसवण्याची त्यांची धमक होती. म्हणजे शहाजीराजे हे किती पात्रतेचे व्यक्ती होते की एखाद्या बादशाला गादीवर बसवू शकत होते. त्यांनी मोगलांशी अतिशय निकराचा सामना दिला. शहाजीराजांनी केलेल्या लढायांचा महाराजांवर प्रभाव पडला आहे निसंशय. म्हणजे शहाजीराजांनी मोगलांना जो लढा दिला आणि मोगलांना वेळोवेळी पराभवाची चव चाखायला लावली, त्याच्यामुळे फक्त शिवाजी महाराजच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व एतद्देशीय लोकांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण आला की मोगल अजिंक्य नाही आहेत, त्यांना हरवलं जाऊ शकतं. मोगल अजिंक्य नाही ती खूनगाठ महाराजांनी मनाशी बांधली. कोणापासून? शहाजीराजांच्या पराक्रमापासून. पण शिवाजी महाराजांनी राष्ट्र निर्माण करण्यात आणि स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यश मिळवले. या गोष्टी महाराजांच्या स्वतःच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून झाल्या आहेत. या चळवळीत शहाजीराजांचा काही एक भाग नव्हता असं सेतुमाधवराव पगडी स्पष्टपणे म्हणतात. विका राजवाडे पण याच पद्धतीचं एक वक्तव्य करतात जे मी मागे वाचून दाखवलं होतं. प्रकट स्वराज्य, प्रचंड स्वराज्य, मांडलिकी स्वराज्य, स्वतंत्र स्वराज्य म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्वाचे राज्य स्थापन करण्याचे उत्तरोत्तर प्रयत्न करणे ही शहाजीची इतिकर्तव्यता होती. विका राजवाडेंच्या या बोलण्याचा अर्थ आहे की शहाजी महाराजांच्या आयुष्याचं कर्तव्य स्वतःचं राज्य स्थापन करणं होतं, स्वराज्य स्थापन करणं कधी नव्हतं. त्यामुळे ना त्यांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला कधी जनतेचं स्वराज्य, ना शिवाजी महाराज करत होते त्यांना त्यांनी प्रेरणा दिली किंवा शिवाजी महाराजांनी शहाजीराजांकडनं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा घेतली. ज्या पद्धतीने सेतुमाधवराव पगडी म्हणतात
त्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करण्याची किंवा राष्ट्र निर्माण करण्याची जी प्रेरणा होती ती शिवाजी महाराजांची स्वतःचीच होती. प्रयत्न होते ते पण शिवाजी महाराजांचेच स्वतःचे होते. या प्रयत्नामध्ये शहाजीराजांची शिवाजी महाराजांना कुठल्याही प्रकारची राजकीय, लष्करी किंवा आर्थिक मदत मिळालेली नाही प्रत्यक्ष रीतीने. अप्रत्यक्ष रीतीने काय मिळालं? अप्रत्यक्ष रीतीने शहाजीराजांची माणसं मिळाली. अप्रत्यक्ष रीतीने शहाजीराजांची जहागीर मिळाली, जिथं त्यांना पाय रोवून उभं राहता आलं आणि स्वराज्य निर्मितीसाठी एक सुरक्षित स्थळ निर्माण करता आलं पुढे जाण्यासाठी, पावलं उचलण्यासाठी. पण या गोष्टींमध्ये पण शहाजीराजांनी ती गोष्ट म्हणजे पुण्याची जहागीर शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायला उपयोगी पडावी म्हणून राखून ठेवली नव्हती. मी मागाशी म्हणतो तसं ती वडिलोपार्जित जहागीर होती आणि सैन्याचा खर्च चालावा म्हणून ती जहागिरीची व्यवस्था व्यवस्थित लावण्यासाठी शहाजीराजांनी ती जहागीर ठेवली होती. शिवाजी महाराजांनी त्या जहागीरीचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला. हे शिवाजी महाराजांचं चातुर्य आहे. इथे शहाजीराजांचं काही श्रेय नाही आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता सारांशामध्ये जर आपल्याला बोलायचं म्हणलं तर शहाजीराजांचं शिवाजी महाराजांबद्दल काय मत होतं किंवा स्वराज्याबद्दल काय मत होतं? जसं मी मगाशी म्हटलं तसं 1642पर्यंत किंवा दादोजी कोंडदेवांचा मृत्यू होईपर्यंत 1647पर्यंत वडिलोपार्जित जहागिरीचं जतन आणि संवर्धन शिवाजी महाराजांनी करावं एवढीच शहाजीराजांची इच्छा होती. स्वराज्य निर्माण करावं ही इच्छा नव्हती. शिवाजी महाराजांनी जहागिरीचं अशा प्रकारे रक्षण करावं किंवा जहागीर अशा प्रकारे चालवावी की सैन्याचं उत्पन्नासाठी त्या जहागीरीतून शहाजीराजांना कर मिळत राहील, ही शहाजीराजांची शिवाजी महाराजांकडनं अपेक्षा होती की त्यांनी जहागीरीचा कारभार चांगल्या प्रकारे करावा, लोकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उत्पन्न करून द्याव्यात. पण जो काही कर महसूल निर्माण होईल तो बेंगलोरला पाठवावा. त्यातला किंवा काही भाग तरी तिथल्या जहागीरीचा खर्च वगळता उरलेला भाग आहे तो बेंगलोरला पाठवावा, ही शहाजीराजांची याच्यामध्ये इच्छा होती. शहाजीराजांनी सुरुवातीला पण काय केलं की जहागिरीच्या देखरेखीसाठी दादोजी कोंडदेवांची नेमणूक केली. जिजाबाई किंवा शिवाजी महाराजांची नेमणूक नाही केली. याचा अर्थ जर शहाजीराजांना असं वाटत होतं की पुण्याची जहागीर स्वराज्यासाठी राखून ठेवलेली आहे शिवाजी महाराजांच्या, तर त्यांनी शिवाजी महाराजांनाच कारभारी नेमलं असतं. शिवाजी महाराजांचं वय लहान असतं, ती जिजाबाईच्या हातामध्ये सूत्र दिली असती, दादोजी कोंडदेवांच्या हातामध्ये सूत्र दिली नसती. आता ही त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या हातामध्ये सूत्र दिली, जिजाबाईच्या किंवा शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दिली नाही. याचा अर्थ त्यांना जिजाबाई किंवा शिवाजी महाराजांचा अपमान करायचा होता किंवा त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर प्रीती नव्हती असं नाही आहे. आदर प्रेम हा होताच, दुरावा नव्हता मनामध्ये. पण जहागीर ही सैन्याच्या खर्चासाठी किंवा राज्याच्या खर्चासाठी उत्पन्न म्हणून वापरायची होती. त्याच्यामुळे दादोजी कोंडदेवांची त्याच्यावर व्यवस्था करण्यात आली होती की ते जहागीरची व्यवस्था चोख राहावी, उत्पन्न चोख राहावं. शिवाजी महाराजांची आणि जिजाबाईची त्याच्यावर नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. पण याच्यातून काय सिद्ध होतं? शहाजीराजांचा शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा जहागिरीकडे बघण्याचा दृष्टिकोन उत्पन्नाचं साधन हाच होतं, स्वराज्य निर्मिती हा नव्हता त्या काळात सुद्धा. शहाजीराजे हे स्वतः मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की वैयक्तिक स्वराज्य निर्मितीच्या बाबतीमध्ये उदासीन होते, की त्यांना त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये त्यांनी ज्या घडामोडी किंवा धावपळ केली, जसं मी मागच्या व्हिडिओत म्हणलो, त्यांना उसंती मिळाली नाही, त्यांना वेळही मिळाला नाही या गोष्टी करण्यामध्ये. जेव्हा त्यांना वेळ मिळाला, थोडी स्वस्थता मिळाली, तेव्हा त्यांचं वय 50 पार करून गेलं होतं. त्यानंतर ते स्वराज्यासाठी लढाई करायची किंवा स्वराज्यासाठी बंड करायच्या परिस्थितीमध्ये त्या काळची जी राजकीय परिस्थिती होती त्यामुळे शहाजीराजांची ती परिस्थिती नव्हती की आजूबाजूचं राजकीय वातावरण बघता की त्या काळात पण स्वराज्य निर्मितीसाठी कर्नाटकातून ते प्रयत्न करतील. म्हणून शहाजीराजांनी तसा प्रयत्न करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यापेक्षा आहे ते बेंगलोरमधलं राज्य वाचवण्यामध्ये आणि आहे ती पुण्यातली जहागीर टिकवण्यासाठी जास्त लक्ष दिलं, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवलं स्वराज्य निर्माण करण्यापेक्षा. मग शिवाजी महाराजांना आता सारांश अगदी एका ओळीमध्ये सांगायचं म्हणलं तर काय सांगणार आपण या बाबतीत की शहाजीराजांची शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल भूमिका काय होती? शहाजीराजांचा शिवाजी महाराजांच्या कार्याला वैयक्तिक आणि वैचारिक पाठिंबा होता. म्हणजे तोपर्यंत स्वराज्य हे नाव उच्चारलं गेलं नव्हतं. शिवाजी महाराज आज जरी आपण म्हणतो स्वराज्य, तरी स्वराज्य हा शब्द 16व्या शतकामध्ये कोणी उच्चारला नव्हता. स्वराज्य हा शब्द स्वामी दयानंद सरस्वतींनी 1857च्या नंतर किंवा त्याच्या आगेमागे कधीतरी उच्चारला पहिल्यांदा. त्यावेळेला स्वराज्य शब्दच अस्तित्वात नव्हता 16व्या शतकामध्ये. त्यामुळे शहाजीराजांचा शिवाजी महाराजांना जो काही पाठिंबा होता तो एक पुत्र म्हणून, पराक्रमी पुत्र म्हणून, आणि ज्या पुत्राने त्यांचं नाव उंचावलं की म्हणजे आपण जसं म्हणतो की शहाजीराजांनी मोगलांना हरवलं आणि शिवाजी महाराजांनी मोगलांना झोपवलं अक्षरशः. म्हणजे काय झालं की बापापेक्षा पुत्र पराक्रमी झाला. तर शहाजीराजांना शिवाजी महाराजांबद्दल अभिमान होता, शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं. शिवाजी महाराज जे काही कार्य करतात त्या कार्याला त्यांचा पाठिंबा देखील होता. पण तो कुठल्या
पातळीवर होता, वैयक्तिक पातळीवर होता किंवा वैचारिक पातळीवर त्यांचा तो पाठिंबा होता. राजकीयदृष्ट्या शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना कुठलीही मदत केली नाही. लष्करीदृष्ट्या शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना कुठलीही मदत केली नाही. शहाजीराजे जिवंत असताना शिवाजी महाराजांवर जी संकटं चालून आली, अफजल खान चालून आला, जावळीच्या मोऱ्यांचं पारिपत्य करावं लागलं, सिद्दी जोर चालून आला, त्यानंतर शाहिस्तेखान चालून आला, त्या सगळ्या गोष्टींमध्ये शहाजीराजांनी कधीच सहभाग घेतला नाही. ती सगळी संकटं शहाजीराजांनी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बळावर त्याचा निपटारा केलेला आहे. फार फार तर आपण काय म्हणू शकतो की शहाजीराजांची भूमिका श्रीकृष्णाच्या भूमिकासारखी होती कुरुक्षेत्रातल्या लढाईतल्या, की युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन पण हातामध्ये शस्त्र धरणार नाही. तुमची लढाई तुम्हाला लढायला लागेल. तुम्हाला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तुमची लढाई तुम्हाला लढायला लागेल. जे काही तुमच्या पुढे वाढून ठेवलं आहे ते तुम्हालाच त्याला तोंड द्यावं लागेल. मी फार फार तर तुम्ही मला काही विचारलं तर मी तुम्हाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. आता हे पण आपण कशावरून म्हणू शकतो की शहाजीराजांची भूमिका होती. कर्नाटकातल्या सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्या. शिवाजीराजे पन्हाळगडाच्या वेढ्यावरून निष्ठून पळून आले परत एकदा राजगडला राहायला. त्यावेळेला विजापूरच्या आदिलशहाला शिवाजी महाराजांची तह करण्याची गरज भासायला लागली. कारण शिवाजी महाराजांबरोबर सातत्यानं युद्ध करून अफजल खान आला, रुस्तम-ए-जमान आला, सिद्दी जोहर आला. आता जर शिवाजी महाराजांशी युद्ध चालू ठेवलं तर विजापूरच्या दरबाराची तेवढी परिस्थिती राहिली नाही. आणि शिवाजी महाराजांवर पण शाहिस्तेखान त्यावेळेला चालून आला होता. शिवाजी महाराजांना शाहिस्तेखानाकडे लक्ष द्यायचं होतं. त्यामुळे विजापूरच्या दरबाराशी तह झाला तर चांगलाच होता. तर ती संधी शहाजीराजांनी साधली. आता आपण सांगू शकत नाही की विजापूरच्या बादशाहाने त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांकडे बोलणी करायला जा आमच्या वतीने, का शहाजीराजांनी ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. काही लोक म्हणतात शहाजीराजांनी स्वतःच्या अंगावर घेतली, काही म्हणतात विजापूरच्या बादशाहाने सांगितलं म्हणून त्याच्या सांगण्यावरून शहाजीराजे शिवाजी महाराजांशी बोलणी करायला आले होते आणि त्यानिमित्ताने त्या पिता पुत्रांची भेट झाली. पण ते काही जरी असलं तरी शहाजीराजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना भेटायला आले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांचं अत्यंत आदर सत्कार आणि मान ठेवला, प्रेम ठेवलं. त्यांचा जो मान होता तो मान त्यांना दिला. आणि शहाजीराजांनी पण शिवाजी महाराजांनी जे काही राज्य निर्माण केलं ते राज्य डोळ्याखाली घातलं. शिवाजी महाराजांच्याकडे कौतुकाच्या दृष्टीने बघितलं. मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील किंवा जो काही दुरावा असता तो दुरावा असता तर शहाजीराजांनी शिवाजी महाराज एकमेकांना येऊन राजकीय कारणांनी पण भेटले नसते. शहाजीराजांना पण कुठेतरी शिवाजी महाराजांनी हे जी कर्तबगारी गाजवली किंवा कर्तृत्व गाजवलं त्याच्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे. मी मागाशी म्हणलो तसं कौतुक पण असलं पाहिजे. आणि त्यांच्या कार्याला स्वतःचं राज्य निर्माण करावं ही ते शहाजीराजांची पहिल्यापासूनच भूमिका होती. म्हणजे काही झालं तरी माणसाचं राज्य स्वतःचं असलं पाहिजे. भले ते नामधारी ते कुठल्या तरी एखाद्या सुलतानाचं जरी नाव लावावं लागलं की मी त्याचा अंकित आहे, मनसबदार आहे, तरी सत्ता आपली असली पाहिजे. नाव सुलतानाचं असलं तरी सत्ता आपली असली पाहिजे. शहाजीराजांची भूमिका पहिल्यापासूनच होती. शिवाजी महाराज त्याच्या पुढे एक पाऊल गेले की मी सुलतानाचं नाव पण लावणार नाही, मीच स्वतः स्वायत्त राजा आहे, आता मी कोणाचा अंकित नाही. ही जर कर्तबगारी शिवाजी महाराजांनी करून दाखवली असेल तर शहाजीराजांना नक्कीच त्याचा अप्रूप असणार आहे. शहाजीराजे काही शिवाजी महाराजांच्या विरोधात नसणार आहेत जसं काही लोक पसरवतात तसं नाही आहे. पण वस्तुस्थिती पण आपण नाकारून चालणार नाही. उगाच आपण खोट्या नाट्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. ज्यांना आधार नाही अशा अफवांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांसाठी विजापूरच्या दरबाराला धमकी दिली, शहाजीराजांनी एवढं सैन्य तयार ठेवलं, शहाजीराजे चालून येतो म्हणाले, शहाजीराजांनी गुप्तपणे मदत केली. या गोष्टी शहाजीराजांनी केल्या नाहीत. शहाजीराजांनी कुठलीही लष्करी राजकीय मदत शिवाजी महाराजांना कधी केली नाही. तो त्यांचा धोरणाचा भाग होता कुठलं तरी एक राज्य जिवंत राहावं म्हणून. शिवाजी महाराजांनी पण कधी तसल्या कुठल्या मदतीची शहाजीराजांकडनं अपेक्षा ठेवली नाही की त्यांनी यावी मला मदत करावी. मी माझ्या बुद्धीच्या आणि माझ्या चातुर्याच्या बळावर, माझ्या तलवारीच्या शौर्याच्या बळावर मी जे उपक्रम आरंभलेला आहे, मी जे कार्य आरंभलेलं आहे ते मी तडीच नाही. हा विश्वास शिवाजी महाराजांना पण स्वतःला होता. त्यामुळे तशी कधी गरजही पडली नाही त्या दोघांना त्या गोष्टीने विचार करण्याची. शिवाजी महाराजांच्या मनात शहाजीराजांबद्दल आदर एक पिता म्हणून होता. आणि अखंड महाराष्ट्रामध्ये जो शहाजीराजांच्याबद्दल आदर होता की मोगलांना हरवणारा पहिला पुरुष जो या महाराष्ट्रातला आणि कदाचित या देशातला पण पहिला पुरुष असेल की ज्याने मोगलांच्या आणि 5 पातशाह्यांचा विरोध करून स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि टिकवलं. राणा प्रतापाला त्याच्या वडिलांचं राज्य मोगलांशी लढून टिकवता आलं नाही, गमावं लागलं शेवटी. पण शहाजीराजांनी नसलेलं राज्य निर्माण केलं आणि टिकवलं. इथे राणा प्रतापाला कमीपणा आणत नाही, ती परिस्थिती वेगळी होती. पण तुलना करायचं कारण म्हणजे शहाजीराजांचं महत्त्व लक्षात व्हावं की एवढं शहाजीराजांचं महत्त्व होतं. त्यामुळे शहाजीराजांबद्दल सर्वत्र आदर त्या काळामध्ये होता. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पिता म्हणून पण होता आणि एक कर्तबगार व्यक्ती की ज्याच्याकडून प्रेरणा घेतली जाऊ शकते की मोगलांना हरवण्याची, ज्याने दिशा दिली, ज्याने आत्मविश्वास दिला म्हणून पण आदर होता. आणि हे या त्या दोन व्यक्तींमधलं नातं होतं. त्यामुळे शहाजीराजांची शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयक भूमिका जर आपण सांगायची म्हणली तर मी मगाशी म्हणलं तसं वैयक्तिक आणि वैचारिक पाठिंबा, परंतु कोणत्याही प्रकारचं राजकीयदृष्ट्या किंवा लष्करी मदत नाही. राजकीयदृष्ट्या तटस्थता, लष्करीदृष्ट्या कोणतीही मदत नाही. जे काही केलं ते शिवाजी महाराजांनी केलं. शहाजीराजांनी त्यांना फक्त
आपलंसं म्हणल्यानंतर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्याच्याबद्दल नंतर कौतुक केलं त्यांना येऊन भेटून त्यांची भेट घेतली आपुलकीने. जर शहाजीराजांच्या मनामध्ये प्रेम माया आपुलकी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल नसती तर त्यांनी कदाचित एवढी येऊन भेट शिवाजी महाराजांची घेतली नसती. तर दोघांची भेट होण्याचं पण त्या काळामध्ये तसं काही कारण नव्हतं. योग जुळून आला, तह करायचं निमित्त झालं, त्या दोघांची भेट झाली. पण त्यातून हे सिद्ध झालं की शहाजीराजांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल दुरावा नव्हता, जसं लोक पसरवतात तसं. तर हा झाला आजचा विषय. अजूनही जर तुम्हाला काही या विषयाबद्दल काही गोष्टी माहीत असतील नव्याने, ज्या माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख नाही आला, तुम्ही मला कॉमेंट करून किंवा मेल करून त्या गोष्टी कळवू शकता. अजून जर काही एखादी शंका असेल आणि वाटलं की मी त्याचं उत्तर देऊ शकतो तर तुम्ही मला तसं कळवा. आपण नेहमीप्रमाणेच उद्या परत एकदा भेटणार आहोत आणि उद्या आपण नक्की शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना टाकून दिलं होतं का या व्हिडिओचा विषय घेणार आहोत आणि त्या विषयावर चर्चा करणार आहोत. तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.